नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता तिसरीचा गणिताचा टॉपिक घेणार आहे. ह्याच्यामध्ये आज आपण काय बघणार आहोत तर रोमन अंक आपण शिकणार आहोत. पहिलाच टॉपिक आहे रोमन अंक. आता रोमन अंक कसे असतात, हे जे अंक तुम्हाला दिसतात ते सगळे कुठले अंक आहेत, कुठले अंक आहेत तर हे सगळे आपल्याला आंतरराष्ट्रीय इंग्लिश मधून अंक लिहिले, त्याच्या शेजारी मी रोमन अंक लिहिले. बरोबर, म्हणजे हा आय आहे. आय कशासाठी वापरतो आपण? एक साठी काय वापरतो? आय वापरतो. दोन साठी काय वापरतो? दोन आय वापरतो. तीन साठी तीन आय. चार साठी आय व्ही. पाच साठी व्ही. सहा साठी व्ही आय. सात साठी व्ही आय आय. आठ साठी व्ही आय आय आय. नऊ साठी काय येतं? आय एक्स. दहा साठी काय येतं? एक्स येतं. अकरा साठी काय येतं? एक्स आय येतं. बारा साठी काय येतं? एक्स आय आय येतं. तेरा साठी काय येतं? एक्स आय 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 येतं. चौदा साठी काय येतं? एक्स आय व्ही येतं. पंधरा साठी काय येतं? व्ही येतं. एक्स व्ही येतं. सोळा साठी काय येतं? एक्स व्ही आय येतं. सतरा साठी काय येतं? एक्स व्ही आय आय येतं. अठरा साठी काय येतं? एक्स व्ही आय आय आय. 19 साठी काय येतं? एक्स आय एक्स. आणि 20 साठी काय येतं बाळांनो? आय येतो. आता बघा, त्यातला पहिला अंक बघूया आपण. एक. एक साठी काय येतंय बाळांनो? आय. लक्षात काय ठेवायचं? एक साठी काय येतं? आय येतं. एक साठी काय येतं? आय येतं. दोन साठी दोन आय. तीन साठी तीन आय. फक्त वेगळं काय? चारला वेगळं. चारला वेगळं काय येतं? आय व्ही येते. चार साठी काय येते? आय व्ही येते. चार साठी काय येते? व्ही आय येते. चार साठी काय येते? व्ही आय येते. चार साठी काय येते? व्ही आय. आता पाच साठी काय येते? फक्त बाळांनो व्ही येते. पाच साठी काय येतोय? व्ही येतोय. पाच साठी कुठला अंक येतोय? व्ही येतोय. सहा साठी काय येणार आहे मग? व्ही आय येणार आहे. सहा साठी काय येणार आहे? व्ही आय. सात साठी काय येणार आहे? व्ही आय आय. म्हणजे 5 6 7. बरोबर. आता 8 साठी पण तसंच असणार आहे, व्ही आय आय आय. 9 साठी काय येणार आहे बाळांनो? मग 9 साठी काय येणार आहे? महत्वाचं आय एक्स येणार आहे. 9 साठी काय येणार आहे? आय एक्स. आपण मगाशीच बघितलं ना, 9 साठी काय येते? 9 साठी काय येते? आय एक्स. मग 10 साठी काय येणार आहे? 10 साठी फक्त एक्स येणार आहे. 10 साठी काय येणार आहे? एक्स येणार आहे. ओके. आता त्याच्यानंतर वेगळं कुणाला आहे? 40 ला आहे. 40 साठी काय येतं? 40 साठी पहिल्यांदा एक्स येतो, त्याच्यानंतर मग यल येतो. मग 50 साठी काय येतोय? यल येतोय. आता मग 90 साठी काय येतोय? सी येतोय. एल सी. एक्स सी येतोय. आणि 100 साठी काय येतोय बाळांनो? तर सी येतोय. 100 साठी काय येतंय? तर फक्त सी येतोय. आता महत्वाचं ह्याच्यामध्ये काय बाळांनो, की आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 90 साठी काय येतंय? एक्स आणि सी. 100 साठी सी. 50 साठी यल. 40 साठी एक्स आणि यल. 10 साठी एक्स. 9 साठी आय एक्स. व्ही. 7 साठी आर. 6 7 नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय, कारण की 5 आलं, 5 साठी व्ही येते, तर 6 साठी व्ही आय येणार. 7 साठी काय येणार? व्ही आय आय येणार. 8 साठी काय येणार? व्ही आय आय येणार. म्हणजे बघा ह्याची फोड कशी आहेत बघा. 5 आहेत. 5 अधिक 1 केले की आपल्याला काय मिळतात बाळांनो? 6 मिळतात. मग 5 साठी काय येतं? व्ही. आणि 1 साठी काय येतो? आय. म्हणजे काय तयार झालं? व्ही आय तयार झाला. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा 7 संख्या तयार होती, म्हणजे 5 अधिक 7, सॉरी 5 अधिक 2 7. किती संख्या तयार झाली आपली? 7 संख्या तयार झाली. 5 साठी काय येतं बाळांनो? व्ही. आणि 2 साठी काय येणार आहे? आय
आय, म्हणजे बरोबर काय येणार आहे व्ही आय आय. झाले. आता जर आम्हाला 8 संख्या तयार करायची म्हणजे 5 अधिक 3 बरोबर किती होतात 8 होतात ना, बरोबर. म्हणजे 5 साठी काय येतोय व्ही येतोय, 5 साठी काय येतोय व्ही येतोय, प्लस 3 साठी काय येणार आहे आय आय आणि आय, म्हणजे संख्या काय तयार झाली व्ही आय आय आणि आय. कळालं तुम्हाला कसं केलं ते मी. आता जेव्हा मला 60 हा अंक तयार करायचा आहे, 60 साठी काय एल एक्स आहे, 60 साठी काय आहे मला एल एक्स आहे. आता बघा म्हणजे मला 60 हा अंक तयार करायचा आहे, तर मी कसा तयार करणार आहे बाळांनो, 60 हा अंक तयार करायचा आहे, कसा तयार करणार आहे, मला 50 साठी काय आहे प्लस मला 10 घ्यावे लागतात. मला 50 साठी काय वापरणार आहे मी एल वापरणार आहे आणि 10 साठी काय वापरणार आहे मी एक्स वापरणार आहे, बरोबर. म्हणजे मला किती मिळतात एल एक्स बरोबर किती संख्या तयार झाली बाळांनो 60. किती संख्या तयार झाली 60. मला 70 करायच्यात, मी तसंच करणार 50 अधिक 50 होतं 60 70, त्याच्यामध्ये मी किती मिळवणार 20 मिळवणार, बरोबर. 20 मिळवले तर 50 साठी कुठला अंक येतोय माझा 50 साठी एल येतात, 20 साठी काय येणार एक्स एक्स येणार, म्हणजे एल एक्स एक्स येणार. आता पुढे मला 14 हा अंक तयार करायचा आहे. किती अंक तयार करायचा आहे 14. बघा आता 14 साठी काय येतं इथं, पहिल्यांदा मी 14 ची फोड करते. 14 मध्ये काय काय असतं, पहिल्यांदा मी घेते 10 अधिक 4 बरोबर, 10 आणि 4 किती होतात 14 होतात. 10 साठी काय वापरतो आपण एक्स आणि 4 साठी काय वापरणार आहोत आपण आय व्ही, बरोबर. आय व्ही म्हणजे माझं उत्तर काय झालं एक्स आय व्ही. 10 आणि 4 किती झाले 14 झाले. जर मला 16 हा अंक तयार करायचा असेल तर मी कसा करणार आहे की 10 साठी काय येत आहे माझं 10 अधिक 5 अधिक 1 बरोबर 16 अंक तयार होतो, बरोबर. म्हणजे 10 साठी काय येणार आहे माझे एक्स, 5 साठी काय येणार आहे व्ही आणि 1 साठी काय येणार आहे आय. एक्स व्ही आय. कळाला अंक कसा तयार करते मी ते. आता पुढे बघा मग, आता पुढचा जर मला रोमन अंक तयार करायचा असेल समजा मला 95 अंक तयार करायचे. किती अंक तयार करायचा आहे 95. मला 90 साठी काय येतं हे माहिती, 90 साठी काय येतं 90 अधिक 5, 90 साठी काय येतं बाळांनो एक्स आणि 5 साठी काय येणार आहे मग व्ही. बघा भाऊ आपण लिहिलेलं बरोबर आहे का, आहे ना. आता जर मला 80 अंक तयार करायचा आहे तर मी कसा करू, बरोबर ना. तुमचा पहिला प्रश्न असेल आता ताईंनी किती तयार केला 95 तयार केलं, ताई 80 अंक तयार करून दाखवा. 80 अंक आहे बरोबर. आता 80 कसं लिहिणार 50 अधिक 30 करणार, 50 अधिक 30 बरोबर. 50 साठी काय येते बाळा माझ्याकडे एल, 30 साठी काय येणार आहे 1 2 3, 50 60 70 80 आले का बघा आन्सर मध्ये. एल एक्स 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 म्हणजे जो मोठा अंक आहे, म्हणजे बघा कुठले कुठले मोठे अंक आहेत. पहिल्यांदा पाठ काय करायचे 10 50 40 100 आणि 90 एवढंच पाठ करायचं. म्हणजे पाठ तरी काय करायचं लक्षात ठेवायचं. 10 साठी एक्स येतो, 50 साठी एल येतो, 40 साठी एल एक्स एल येतो आणि 90 साठी एक्स सी येतो, तर 100 साठी सी येतो. 5 1 2 3 4 5 ओके. त्याच्यानंतर 5 साठी व्ही येतो, 4 साठी व्ही आधी येतो का नाही तर आय व्ही येतो. 4 साठी काय येतं आय व्ही येतं. आणि जेव्हा
9 असतात तर 9 साठी आय एक्स येतं. म्हणजे बघा 5च्या आधी 4 आहेत तर तिथे त्यांनी काय वापरलंय, आय व्ही वापरलंय. 10च्या आधी 9 आहे तर आय एक्स वापरले. सगळ्यांना कळलं इथपर्यंत? कोण कधी आलं कोण कधी आलं. आता पुढे म्हणजे हे सगळ्यांना कळालंय की मी हे कसं केलेलं आहे. आता इथं बघा दिलेल्या संख्याचे रोमन अंक ओळखा. तुम्हाला जी काही संख्या दिली त्याची मला काय करायचे, रोमन अंक ओळखायचे आहेत. अंक किती आहे बाळांनो? 34. अंक किती आहे? 34. आता सांगा, मी आताच तुम्हाला सांगितलं 34. फोड करा पहिल्यांदा. 30 दिसतंय का? बरोबर. 30ची फोड कशी करणार आहे मी? ओके ठीक आहे. 34ची फोड करता. 34ची फोड कशी येते? 30 अधिक 4 बरोबर किती येतात? 34 येतात. 30 अधिक 4. 30 साठी काय येत आहे? एक्स एक्स एक्स. 30 साठी एक्स एक्स येते. 4 साठी काय म्हणतोय आपण? काय येतं? आय व्ही. म्हणजे माझं ऑप्शन एक्स एक्स 20 आले. एक्स व्ही म्हणजे 10 आणि 5 15 आले. चुके 10 20 4 24 नाही. आपल्याला किती पाहिजे? 34. म्हणजे ऑप्शन किती नंबरचं बरोबर आहे? माझं 1 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट 15 अंक तयार करायचा आहे. 15 म्हणजे मला 10 माहिती आहे. 10 हे एक्स एक्स आहेत म्हणजे हे किती असणार आहेत? हे 10 आणि हे 10 इथं 20 असणार आहेत. चूक किती बघू आपण? 10 20 30 30 आणि 4 34 म्हणजे हा पण ऑप्शन नाही. 10 20 आणि हे 4 नाही. 24 24 आहे का? नाही 15 म्हणजे 10 आणि 5 किती आले? 15. आता 25 25 करायचे मला. मग 25 कसे करणार मी? 10 पहिल्यांदा 20 घेणार. एक्स एक्स येणार. 20 साठी काय येणार? एक्स आणि एक्स. इथे एक्स एक्स आहेत. 20 आहेत का ते? नाही. किती आहेत? 25 म्हणजे हा पण ऑप्शन कट. हे 10 आणि 5 15 आहेत. कट. इथं होणार आहे का? नाही. हा पण रॉंग. ऍक्च्युली इथं ऑप्शन मध्ये पाहिजे होतं एक्स एक्स आणि व्ही. एक्स एक्स आणि व्ही हा ऑप्शन चुकीचा आहे. एक्स एक्स आणि व्ही म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं असतं? एक्स एक्स आणि व्ही. एक्स एक्स आणि व्ही म्हणजे इथं किती झाले? 20 आणि हे 5 किती झाले? 25. बरोबर ना? 20 आणि 5 25 म्हणजे हा ऑप्शन चुकलेला आहे. इथं आय व्ही झालं. इथं फक्त व्ही पाहिजे. नेक्स्ट पुढे बघा 90 आहे. आता 90 साठी मगाशीच मी सांगितलं. लक्षात ठेवायचे 90 साठी काय येतं? एक्स एक्स येणार आहे का? नाही. सी म्हणजे काय येतोय बाळांनो? 100 येणार आहे का? नाही. पुढे एक्स 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 शक्य आहे का? 10 20 30 30 आणि 4 34 बरोबर आहे का? नाही. तर 90 साठी ऑप्शन काय आहे? तर एक्स आणि सी. बरोबर. एक्स आणि सी किती येतात? 90. एक्स आणि सी म्हणजे किती येतात? 90. आता 80 अंक लिहायचा आहे. आता मगाशी सांगितलं 80 अंक कसा लिहायचा? सांगा बघू. कसं लिहू 80? मला 80 अंक लिहायचा आहे. पहिल्यांदा मला त्यातला मोठा अंक लिहावा लागेल. मोठा अंक किती येतोय माझा? म्हणजे 50 + 30 बरोबर 80 होतात. बरोबर आहे का? 50 + 30 80 होतात. मग 50 साठी काय वापरतात बाळांनो? यल वापरतात. साधं सोपं लक्षात ठेवायला. 50 साठी काय वापरतात? यल वापरतात. मग 3 साठी काय येणार आहे? 30 साठी काय येणार आहे? एक्स 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 म्हणजे 50 60 70 80 आहेत का? आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. एल एक्स म्हणजे किती झाले? 60. एल एक्स एक्स म्हणजे किती झाले? 70. 1 2 3 4 5 6 7 शक्य आहे का? एक्स एक्स प्रत्येक वेळेला येतंय का? नाही. 30 पर्यंत एक्स आहे. तिथनं पुढे प्रत्येक वेळेला अंक चेंज होत राहतोय. तुम्हाला कळालं दिलेल्या संख्येचे रोमन अंक ओळखायचं कसं? महत्वाचं काय पाठ करायचंय तुम्हाला? रोमन अंकामध्ये 1 ला काय म्हणतात? 4 ला काय म्हणतात? 5 ला काय म्हणतात? 10 ला काय म्हणतात? 9 ला आणि 10 ला काय म्हणतात? 9 त्याच्यानंतर 10 त्याच्यानंतर 40 ला काय म्हणतात? 50 ला काय म्हणतात?
90ला काय म्हणतात आणि 100ला काय म्हणतात, एवढंच फक्त रोमन अंकामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं तुम्हाला तिथले तिथे जमतं करायला. पुढे पर्याय येतील देवनागरी अंक ओळखा. आता देवनागरी कशाला म्हणतात? जी आपली मराठीची भाषा आहे, मराठी भाषेमध्ये आपण 1 असा लिहितो, 2 असे लिहितो, 3 असे लिहितो, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे 99, 100 पर्यंतचे जे काही अंक आहेत किंवा त्याच्या पुढचे आपल्याला शेवटची संख्या सांगता येत नाही, ह्यांना मराठीमध्ये जे काही अंक लिहिले जातात त्यांना देवनागरी अंक असे म्हणतात. कुठले अंक म्हणतात बाळांनो? देवनागरी अंक असे म्हणतात. जे अंक मराठीमध्ये लिहिले जातात ह्याला काय म्हणतात? तर ह्याला देवनागरी अंक असे म्हणतात. तर ह्याच्यामध्येच अजून येतं की आंतरराष्ट्रीय अंक कोणाला म्हणतात? आंतरराष्ट्रीय, आता तुम्हाला मी सांगितलं जे तुम्ही लिहिता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ह्याला कुठले अंक म्हणतात? तर ह्याला आंतरराष्ट्रीय अंक असे म्हणतात, जे इंग्लिश मध्ये लिहिले जातात. जसं की 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 हे जे अंक आहेत त्यांना काय म्हणता तुम्ही? तर त्यांना आंतरराष्ट्रीय संख्या असे म्हणतात. जे तुम्ही अंक म्हणता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ह्यांना कुठले अंक म्हणतात? तर ह्याला देवनागरी अंक असे म्हणतात. जे आपण मराठीमध्ये लिहितो त्याला कुठले अंक म्हणतात? त्याला देवनागरी अंक असे म्हणतात. मग तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ओळखा, आंतरराष्ट्रीय अंक ओळखा, देवनागरी अंक ओळखा असे प्रश्न येतात. तर त्यातलं पहिलं पर्याय येतील देवनागरी अंक ओळखणे. कुठला अंक ओळखणे? देवनागरी अंक ओळखणे. देवनागरी म्हणजे आत्ताच सांगितलं कुठले अंक येतात? मराठीचे अंक येतात. कुठले अंक येतात? मराठीचे. आता ह्याच्यामध्ये देवनागरी अंक कोणता आहे? 25 कसा लिहिलाय? 25 कसा लिहिलाय? इंग्लिश. ओके, आंतरराष्ट्रीय. हा 48 आंतरराष्ट्रीय, 13 आंतरराष्ट्रीय, मग 67 देवनागरी. बरोबर. 98 आंतरराष्ट्रीय, 44 आंतरराष्ट्रीय, 52 आंतरराष्ट्रीय, 45 देवनागरी. पुढे 83 आंतरराष्ट्रीय, 65 आंतरराष्ट्रीय, 87 आंतरराष्ट्रीय, 74 देवनागरी. बघा देवनागरी 74 देवनागरी, 45 देवनागरी, देवनागरी म्हणजे 3 अंक देवनागरी आहेत. बाकी सगळे अंक कसे आहेत? आंतरराष्ट्रीय अंक आहेत. बरोबर. म्हणजे आपण जे अंक इंग्लिश मधून लिहितो त्याला कुठले अंक म्हणतात? त्याला आंतरराष्ट्रीय अंक असे म्हणतात. कळालं? पर्यायातील देवनागरी अंक ओळखा, आंतरराष्ट्रीय अंक ओळखा. कळालं? आता असे प्रश्न तुम्हाला टॉपिक वाईज विचारले जातात. पहिल्यांदा आपण बघितले रोमन अंक. रोमन अंक कसे आहेत, काय आहेत किंवा त्यातलं काय लक्षात ठेवायचं हे सांगितलं मी तुम्हाला. आता देवनागरी. देवनागरी म्हणजेच काय आहे? तर मराठी आपले अंक. मराठी अंक शोधायचे. तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात की मराठी अंक कुठले? आंतरराष्ट्रीय देवनागरी अंक शोधा किंवा खालीलपैकी देवनागरी अंकाला वर्तुळ करा किंवा गोल करा. पुढीलपैकी देवनागरी अंक कोणते आहेत? मग ते शोधायचे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा येतो की पुढीलपैकी आंतरराष्ट्रीय अंक कोणते आहेत ते शोधायचे. बघा आलायच पुढे प्रश्न. पुढील पर्यायातील आंतरराष्ट्रीय अंक ओळखणे. पर्यायातील आंतरराष्ट्रीय अंक ओळखणे. आंतरराष्ट्रीय अंक कोणते आहेत? किती आहेत बघा आता. आंतरराष्ट्रीय आत्ताच बघितलं कुठला अंक असतात? इंग्लिश अंक. म्हणजे आपले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32 ह्यांना सगळ्यांनाच आपण काय म्हणतो? तर आंतरराष्ट्रीय असे म्हणतो. तर देवनागरी म्हणजे आपले सगळे मराठी अंक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ह्याला काय म्हणतो आपण? देवनागरी. आता हिंदी पर्याय काय दिलाय? पर्यायातील आंतरराष्ट्रीय अंक ओळखणे. आंतरराष्ट्रीय म्हणजे कुठले? आता मी सांगितले इंग्रजी.
34 हा अंक कुठला आहे? देवनागरी. म्हणजे हा निवडता येईल का? नाही. 12 हा अंक निवडता येईल का? 12 अंक कुठला आहे आपला? 12 अंक देवनागरी. बरोबर. 54 अंक देवनागरी. आणि 87 हा अंक इंग्लिश मधून आलेला आहे 87. पुढे ह्याच्यामधून आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ओळखा. 33 रॉंग. 33 आहे का? नाही. 60 आहे का? नाही. 65 आहे. 40 नाही. आता ह्याच्यामध्ये 21 आहे का? नाही. 39 नाही. 74 नाही. तर 83. बघा तुम्हाला पेपरमध्ये रोमन अंक, आंतरराष्ट्रीय, देवनागरी दोन हे बघितले आपण. पुढे आता दिलेल्या संख्या कशात लिहा? अक्षरात लिहा. 1 ते 100 अंक तुम्हाला मराठीमधनं पाठच पाहिजे. 1 ते 100 अंक. 1 ला 1 म्हणतात, 2 ला 2. मराठीत पाठ पाहिजे. म्हणजे 1, 2, 3, 4 असं नाही, तर ते मराठीत अक्षरात पाठ पाहिजे. की 1 असंच लिहितात, 2 असंही लिहितात, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. असं तुम्हाला कुठपर्यंत पाठ पाहिजे बाळांनो? 100 पर्यंत. बरोबर. मग तुम्हाला हे जर पाठ असतं तर तुम्ही काय करणार आहे बाळांनो? की तुम्ही हे काय करणार आहात? तर तुम्हाला हे अक्षरामध्ये लेखन येणार आहे. तुम्हाला 1 ते 100 अंक जर पाठ असले तर तुम्ही अक्षरामध्ये व्यवस्थित प्रकारे ते लिहू शकता किंवा ओळखू शकता. तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात, तुम्हाला एखादी संख्या देतात. आता बघा संख्या दिली आहे 2340. संख्या काय दिली? 2340. 2340 तुम्हाला या अक्षरामध्ये ओळखायचे, तर तुम्हाला असं ऑप्शन देतात. आता मी ऑप्शन दिलेले नाही त्याच्यामध्ये, मी डायरेक्ट संख्या लिहून आणलेले आहेत. 2340. एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 2000. 3 शतकला 300 म्हणजे किती? 100. 40 म्हणजे 40. वेगळं काय असं आहे का? नाही. पुढे किती संख्या आहे? 4 एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 4325 आहेत. पुढचा अंक किती आहे? एकक, दशक, शतक, हजार म्हणजे किती येणार आहेत? 3206 आले. मग ह्या दोन्हींचं उत्तर तुम्ही लिहायचे. हे 2562 आणि 7542 हे अक्षरामध्ये तुम्ही लिहायचे. ओके. तर तुम्हाला कळालंय, मी 3 अंक वरचे लिहून दाखवले. त्याच प्रकारचे अजून 2 अंक देते तुम्हाला मी अभ्यासासाठी. ह्याचा पण काय करायचंय? तुम्ही अक्षरी लेखन करायचं आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या एवढा ह्याचं काय करायचं आहे? तुम्ही अक्षरामध्ये लेखन करायचं आहे. दिलेल्या संख्या अक्षरात लिहिणे सांगितलंय, आता लिहून दिलंय. तसंच ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो एक तरी. आता अक्षरातील संख्या अंकात लिहिणे. मग अशा आपण कशात लिहिल्या? अक्षरात लिहिले. आता कशात लिहायच्या? अंकात. 2512. 2512 अशीच येणार आहे ना संख्या. बरोबर आहे. संख्या कशी येणार आहे?
2512 अशीच येणार आहे ना संख्या 2512 बरोबर आहे. एकक दशक शतक हजार आला. एकक दशक शतक हजार. एकक दशक शतक हजार म्हणजे 2512. आता 8222 किती संख्या आहे? 8222. 8222 आलं का? 8222. 4016. आता 4000 आणि 16 एकक दशक शतक आलं. एकक दशक शतक हजार म्हणजे 4016 आलं. आता हे दोन अंक तुम्ही लिहायचे आहेत. किती आहेत? 8808 आणि 1215. हे दोन अंक तुम्ही लिहायचे. 8808 आणि 1215. हे दोन्ही अंक काय करायचे? तुम्ही स्वतः राईट करायचे ना. तुम्हाला जे सांगते ते तुम्ही राईट करायचे. हे दोन्ही अंक राईट करायचे. त्याच्यानंतर काय करायचंय? तुम्हाला मी रोमन अंक देते लिहायला. ते पण रोमन अंक तुम्ही राईट करून घ्यायचे आणि त्याची उत्तर तुम्ही स्वतः काढायचे. हे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर तुम्ही स्वतः काढायची आहेत रोमन अंकांची. 19, 28, 68 आणि 73 यांची उत्तर तुम्ही स्वतः काढायची आहेत. ह्या दोन्हीची पण उत्तर तुम्ही स्वतः काढायची आहेत आणि चॅट करून पाठवायची आहे. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे सोपं आहे आपल्याला. अंकांची स्थानिक किंमत कशाला म्हणतात आणि अंकांची दर्शनी किंमत कशाला म्हणतात? पहिल्यांदा स्थानिक किंमत म्हणजे काय हे समजलं गेलं पाहिजे. स्थानिक किंमत कशाला म्हणतात बघा. आता अंकांच्या स्थानावरून जी किंमत ठरवली जाते. कशावरून ठरवतात? स्थानावरून. प्रत्येकाचं स्थान असतं त्याच्यावरून काय ठरवली जाते? किंमत. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज हे जे सगळे अंक आहेत जे मी आता म्हणलेले आहेत त्याला काय म्हणतात तुम्ही? स्थानिक किंमत. स्थान दर्शवतोय ना. एककाचं स्थान कुठले, दशकाचं स्थान कुठले, शतकाचं स्थान कुठले, हजाराचं स्थान कुठले हे सगळं तुम्ही जे दर्शवताना त्याला स्थानिक किंमत असे म्हणतात. स्थानावरून जी किंमत दर्शवली जाते त्या किंमतीला स्थानिक किंमत असे म्हणतात. स्थान जर बदललं तर स्थानिक किंमत पण बदलते. जर एकाचं स्थान 400 असेल तो शतकाच्या घरामध्ये असेल आणि नंतर जो तो दशकाच्या घरामध्ये गेला तर त्याची किंमत काय होते? बदलते. त्याला स्थानानुसार जी किंमत ठरते त्याला स्थानिक किंमत म्हणतात. आणि दर्शनी किंमत कुणाला म्हणतात? तुमच्या डोळ्याला जी किंमत दिसते तिला काय म्हणतात? दर्शनी किंमत. माझ्या डोळ्याला इथे 4 दिसतात, 4. माझ्या डोळ्याला 6 दिसतात, 6. माझ्या डोळ्याला 8 दिसतात, 8. माझ्या डोळ्याला 5 दिसतात, 5. ह्याला काय म्हणतात? तर ह्याला दर्शनी किंमत असे म्हणतात. तुमच्या डोळ्याला जी किंमत दिसते त्या किंमतीला दर्शनी किंमत असे म्हणतात. आणि स्थानावरून जी किंमत ठरते तिला स्थानिक किंमत असे म्हणतात. आता स्थानिक किंमत ठरवताना आपण घोडा तयार करतो. एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. आपल्याला कुठपर्यंत आहेत? एकक, दशक, शतक, हजार, बघा एकक, दशक, शतक, हजार आहेत. आता याची स्थानिक किंमत ठरवायची मला. सगळ्याच अंकाची ठरवायची. कोण कोणाच्या घरामध्ये बसतो? 0 एककाच्या घरामध्ये, 4 दशकाच्या घरामध्ये आहेत, 3 शतकाच्या घरामध्ये आहेत आणि 2 हजाराच्या घरामध्ये आहेत. आहेत का? स्थानिक किंमत बघा.
एककाच्या घरामध्ये कोण मोडतंय? 0. दशक 4च्या घरामध्ये, 3च्या घरामध्ये शतक आणि 2च्या घरामध्ये एकक. आता मी प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सांगते. बघा, एकक, दशक, शतक, हजार. एकक, दशक, शतक, हजार. आता ह्या प्रत्येकाचे मी काय सांगणार तुम्हाला? स्थानिक किंमत सांगणार आहे. बघा आता एककाचं घर बघू पहिल्यांदा. एककाचं घर म्हणजे 3240. त्यातलं पहिलं शून्याचं घर बघू. शून्याचं घर कोणामध्ये येते? एककाच्या घरामध्ये काय येतंय? 0 येते. दुसरा पेन यूज करते मी. 0 एककाच्या घरामध्ये येतोय, बरोबर. 4 कोणाच्या घरामध्ये येतात? दशकाच्या घरामध्ये. 3 शतकाच्या घरामध्ये आणि 2 हजाराच्या घरामध्ये आले. पुढे 4 3 2 5 म्हणजे किती? 4325. 4325. ह्याची पण आपल्याला स्थानिक किंमत सांगायची. 5ची स्थानिक किंमत. 5 एककाच्या घरामध्ये येतात, 2 दशकाच्या घरामध्ये येतात, 3 शतकाच्या घरामध्ये येतात आणि 4 हजाराच्या घरामध्ये येतात. आले बरोबर. पुढची 3206. आता हे जे 6 आहेत कुणाच्या घरामध्ये येतात? एककाच्या घरामध्ये येतात. 0 दशकाच्या घरामध्ये येतो, 2 शतकाच्या घरामध्ये येतात आणि 3 हजाराच्या घरामध्ये येतात. आणि किंमत एकक, दशक, शतक, हजार. आता ह्या दोघांची किंमत तुम्ही स्वतः काढायची आहे अशीच मान्य करून. म्हणजे एककला काय आले, दशकला काय आले, शतकाच्या घरामध्ये काय आलं, हजाराच्या घरामध्ये काय आलेलं आहे. ही झाली त्याची स्थानानुसार मी सांगितलं. एककाचं स्थान कुठलं आहे, दशकाचं स्थान कुठलं आहे, शतकाचं स्थान कुठलं आहे आणि हजाराचं स्थान कुठलं आहे. आता जर मला कोणी विचारलं तर 3ची स्थानिक किंमत किती आली, तर 3 कुणाच्या घरामध्ये? शतकाच्या घरामध्ये. म्हणजे मी 3ला किती गुणणार आहे? 100 ने. माझी 3ची स्थानिक किंमत किती आली? 3 गुणिले 100 बरोबर किती आली? 300. आणि 3ची स्थानिक किंमत किती आली माझी? 300. मला 3ची स्थानिक किंमत त्यांनी विचारली आहे तर 3 कुणाच्या घरामध्ये आहेत? माझे शतकाच्या घरामध्ये. शतकाला किती गुणणार आहे मी? 100 ने गुणणार आहे. म्हणजे माझी 3ची स्थानिक किंमत किती आली? 300 आली. किती आली? 300 आली. मला 2ची स्थानिक किंमत त्यांनी विचारली की ह्या 2ची स्थानिक किंमत किती आहे? 2 कुणाच्या घरामध्ये आहे? दशकाच्या घरामध्ये आहेत. म्हणून मी 2ला दशकाच्या म्हणजे 10 ने गुणणार आहे. म्हणजे 2 गुणिले 10 बरोबर माझी 2ची स्थानिक किंमत किती आली माझी? 20. आता इथं 3 आहेत. 3ची स्थानिक किंमत विचारली. 3 कुणाच्या घरामध्ये आहेत? तर 3 हजाराच्या घरामध्ये मोडतात. कोणाच्या घरामध्ये मोडतात? हजाराच्या घरामध्ये मोडतात. तर 3 हजाराच्या घरामध्ये मोडतात म्हणून 3ला कितीने गुणणार आहे मी? 1000 गुणणार आहे. तर 3ची स्थानिक किंमत किती झाली? 3 गुणिले 1000 3000. त्याच्या स्थानानुसार मी तुम्हाला त्याची परत किंमत काढून दाखवली. 320 आणि 3000. आता बघा एकक, दशक, शतक, हजारानुसार मी प्रत्येकाची मांडणी करून घेतली. त्याला मांडले. जर एकक असेल तर मी 1 ने गुणणार. जर मला दशकाची किंमत काढायची असेल तर मी त्याला 10 ने गुणणार. मला शतकाची किंमत काढायची असेल तर मी 100 ने गुणणार. आणि मला हजाराची किंमत काढायची असेल तर मी त्याला 1000 ने गुणणार. आली किंमत एकक, दशक, शतक आणि हजार. आणि मला तर त्यांनी पहिल्या उदाहरणामध्ये 3ची स्थानिक किंमत काढायला लावली. तर 3ची स्थानिक किंमत काय आली माझी? 300 आली. मी कितीने गुणलं? 100 ने गुणलं. मी 100 ने का गुणलं?
कारण की 3 कुणाच्या घरामध्ये, शतकाच्या घरामध्ये, आणि शतक म्हणजे किती असतात तर 100 असतात. मग 3 ची स्थानिक किंमत 3 शतक आली. 3 शतक म्हणजेच किती आले तर 300 आले. कळालं? आता आणि दर्शनी किंमत बघायची आता मला. माझ्या डोळ्याला 3 कुठे दिसतात, कुणाच्या का घरामध्ये दिसणार, त्याचं काय नाही, पण हे किती दिसतात 3च दिसतात. मग 3 ची दर्शनी किंमत किती आली 3. 2 ची दर्शनी किंमत किती आली 2. 0 ची दर्शनी किंमत किती आली 0. स्थानानुसारची किंमत कळते, स्थानिक किंमत दर्शवते, जी किंमत मला तिथं दर्शवतीये, जी माझ्या डोळ्याला दिसतीये, ती किंमत म्हणजे काय आली दर्शनी किंमत. कळालं? स्थानिक किंमत कळाली, दर्शनी किंमत कळाली. हे 2 गणित तुम्ही सोडवायचे आहेत हा मुलांना. 2562 आणि 7542 हे दोन्ही गणित तुम्ही सोडवायचे. एवढं कळालं? तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल. पहिल्यांदा मी रोमन अंक शिकवले. रोमन अंकामध्ये महत्वाचं काय काय तुम्हाला सांगितलं की कुठले कुठले रोमन अंक पाठ करायचे. 1 चं 4, 5, 9 हे रोमन अंक तुम्हाला कंपल्सरी पाठ करायचे आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की आंतरराष्ट्रीय संख्या आणि देवनागरी संख्या सांगितली. आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, इंग्लिश मधून जी संख्या की तिला आंतरराष्ट्रीय म्हणतात. देवनागरी म्हणजे मराठी संख्या आपली. झालं. त्याच्यानंतर मग तुम्हाला नेक्स्ट पॉइंट मी काय सांगितला, अक्षरी लेखन, अंकांचं अक्षरी आणि अंकी लेखन दोन्हीपैकी एक तरी प्रश्न पेपरला आपल्याला कंपल्सरी असतो. त्याच्यानंतर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सांगितली. स्थानानुसार जी किंमत असते त्याला स्थानिक किंमत, आणि आपल्या डोळ्याला जी किंमत दिसते ती म्हणजे दर्शनी किंमत. आता ह्याच्यामध्ये बघा मुलांना, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ठरवताना एककाच्या घरामध्ये कोण आहे, दशकाच्या घरामध्ये कोण आहे, शतकाच्या घरामध्ये कोण आहे आणि हजाराच्या घरामध्ये कोण आहे हे महत्वाचं आहे की ते समजलं गेलं पाहिजे. त्याच्यानुसार आपण त्या संख्येला त्या संख्येने काय करणार आहोत, गुणणार आहोत. म्हणजे समजा एककाच्या घरामध्ये असेल तर 1 ने गुणायचं, दशकाच्या घरामध्ये असेल द म्हणलं की 10 ने गुणायचं, शतकाच्या घरामध्ये म्हणजे कितीने गुणायचे, 100 ने गुणायचे, हजाराच्या घरामध्ये म्हणलं की 1000 ने गुणायचे आणि त्या संख्येची त्या स्थानिक किंमत काढायची आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळालं आहे. थँक्यू. आणि घरचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. रोज मी जो काय देते तो करायचा आणि कमेंट मध्ये टाकून द्यायचं की काय हे झालेलं आहे.